सकाळपासून हॉस्पिटल्सचे राऊंड, मग OPD आणि मग काही मीटिंग्ज वगैरे करून थकून भागून केबिनमध्ये येऊन बसला. जरा रिलॅक्स होऊ, मग घरी जाऊ म्हणत डोळे मिटून खुर्चीवर मागे टेकला. खूप हेक्टिक दिवस चालू होते सध्या. नवनवीन पेशंट्स दिवसागणिक ॲडमिट होतच होते. बेड्स कमी पडायला लागले. मेडिसिन्स, किट्स, ऑक्सिजन जमवताना खूप दमछाक होत होती. काही स्टाफ आणि डॉक्टर पण इन्फेक्ट झाल्यामुळे आहेत त्या लोकांवर कामाचा खूप लोड वाढला होता. जगभर हाहाकार माजला होता. अनेक पेशंट्स दगावत होते. साथीने तिचे रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली होती. सगळीकडे टेन्शन वाढतच होतं. कधी संपणारे हे सगळं देवालाच ठाऊक, असं म्हणत उठला. केबिनमधून बाहेर पडतच होता तर फोन वाजला. भावाचा होता. 2 दिवसापूर्वी त्याचे टेस्ट रिझल्ट्स पॉझिटिव्ह आले. घरीच रूम क्वारंटाईन करून औषधोपचार चालू केला होता. पण त्याच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की त्याला इमिजिएट ॲडमिट करावं लागणार होतं. 2 मिनिटं सगळं सुन्न झालं. पोटात गोळा आला. डॉक्टर म्हणून कितीही अनुभव असला, अनेक पेशंट्सना बरं केलं असलं, तरी घरचा माणूस म्हटला की थोडं मन विचलित होतंच. आणि त्यात सध्या ही अशी भीषण परिस्थिती. रोज सगळीकडून निगेटिव्ह न्यूजच ऐकू येत होत्या. मेडिसिन, ऑक्सिजनची कमतरता. कधी काय होईल सांगता येत नाही. पण न लढता हारणं डॉक्टरांना मान्यच नाही. ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, मंजिल मुश्किल तो क्या, धुंधला साहिल तो क्या, तन्हा है दिल तो क्या हो. खरोखर एकटाच होता तो. घरी एवढी लोक असूनही अशा परिस्थितीमध्ये कोणाची मदत घेऊ शकणार नव्हता. पटापट हॉस्पिटल स्टाफ ॲम्ब्युलन्स अरेंज करून अर्ध्या तासात भावाला ॲडमिट करून घेतलं. प्राथमिक तपासणी झाली आणि औषधोपचार ठरला. परिस्थिती फार गंभीर नव्हती म्हणून रात्रीच्या डॉक्टरला लक्ष ठेवायला सांगून घरी आला. खूप थकला होता. 15-20 दिवस अखंड काम चालू होतं. 2 दिवस दुसऱ्या डॉक्टरला बघायला सांगून आराम करायचा होता. पुन्हा पेशंटच्या सेवेत हजर होण्यासाठी थोडी एनर्जी हवी होती. पण आता ते शक्य नव्हतं. सकाळी लवकर जायचं म्हणून जेवून जेमतेम झोपला असेल तर हॉस्पिटलमधून फोन आला. भावाची तब्येत खराब होत आहे. पॅरामीटर्स डाऊन होत चाललेत. श्वास घ्यायला त्रास होत आहे. ऑक्सिजन लावून सुद्धा धाप लागत होती. तातडीने उठून पुन्हा हॉस्पिटल गाठलं. पुन्हा औषधोपचार बघितला. नेसेसरी चेंजेस केले. पण त्याचा परिणाम दिसेपर्यंत वाट बघावी लागणार होती. आणि तेच अवघड होतं. भीती वाटत होती. रात्र सरत नव्हती. एरवी एक डॉक्टर म्हणून परिस्थिती हाताळणं गोष्ट वेगळी. पण प्रश्न जेव्हा भावाच्या जीवन मरणाचा आला तेव्हा हतबल व्हायला झालं होतं. वाट बघण्यापलीकडे आता तो काही करू शकत नव्हता. एका क्षणाला तर सगळं निसटून जातंय की काय असंही वाटलं. मनोमन देवाचं नाव घेतलं. होगी हमें जो रहमत अदा, धूप कटेगी छाए तले, अपनी खुदा से है ये दुआ, मंजिल लगा ले हमको गले, जुर्रत 100 बार रहे, ऊंचा इकरार रहे, जिंदा हर प्यार रहे.
रात्रभर त्याच्यापाशी बसून होता. संसर्गाची भीती ह्यालाही तर होती, पण तरी भावाला एकटं सोडून जावत नव्हतं. हातात हात घट्ट धरून ठेवला होता. जणू सोडला तर कायमचा सुटेल ही भीती. लहानपणीपासूनच्या छोट्या मोठ्या आठवणी मनात तरळत होत्या. डोळे भरून येत होते. पण खंबीर राहून प्रयत्नपूर्वक अश्रू थोपवले होते. हळूवार त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्याने गिव्हअप करू नये म्हणून मुलांची, बायकोची, आईबाबांची आठवण देत होता. थोड्या वेळाने भावाने डोळे उघडले. दादा, भीती वाटते आहे. तो बोलतच होता, तर त्याला अर्ध्यात तोडत हा म्हणाला, "श्श, अजिबात घाबरू नकोस. मी आहे ना इथे तुझ्याबरोबर. हारायचं नाही. लढायचंय ह्या रोगाशी. मी तुला हारू देणार नाही." राह पे काटे बिखरे गए, उस पे तो फिर भी चलना ही है. शाम छुपा ले सूरज मगर, रात को एक दिन ढलना ही है. रुत ये टल जाएगी, हिम्मत रंग लाएगी, सुबह फिर आएगी हो. आणि पहाटेच्या सुमारास त्याचा श्वास नॉर्मल झाला. त्याला शांत झोप लागली आणि हा चेहऱ्यावर मोठं स्माईल घेऊन पुन्हा केबिनमध्ये आला. इतक्या वेळ अडवून ठेवलेले अश्रू आता आनंदाने ओघळले. मोठं संकट टळलं. नवी सुरुवात घेऊन आली सकाळ. एक भाऊ जर भावासाठी खंबीर उभा असेल तर हार होईलच कशी. ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू